ब्रेकनंतर स्वागत। एक पुढची मोठी बातमी नाशिकमधून पाहूयात। नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। डीबीटी आणि दीनदयाल योजनेचे पैसे त्वरित जमा करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत। थेट आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अचानक ठिय्या आंदोलनामुळे पोलिसांची आणि आदिवासी विकास भवनातील कर्मचाऱ्यांची देखील इथे तारांबळ उडाली। त्वरित जीआर काढून पैसे वर्ग करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। आदिवासी विकास भवनामध्ये विद्यार्थ्यांचं हे ठिय्या आंदोलन आपण पाहतोय। योजनेचे पैसे मिळाले नाहीये, त्यामुळे हे पैसे मिळण्यासाठी आंदोलन केलं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, योजनेचे पैसे मिळाले नाहीये म्हणून विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। कधीपासून हे पैसे रखडलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये नाशिक जिल्ह्यासह आदिवासी बहुल भागातील हे सगळे विद्यार्थी जे आहे ते नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांनी नाशिकच्या आदिवासी विकास भवनमध्ये आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। डीबीटी आणि दीनदयाल योजनेचे जे पैसे आहेत जे त्यांना दिले जातात ते गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मिळत नाहीये आणि त्यामुळे हे सगळे संतप्त झालेले जे विद्यार्थी आहे ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी आदिवासी आयुक्त विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन जे आहे ते चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी पूर्ण कार्यालयाचा ताबा जो आहे तो घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जी या विद्यार्थ्यांची देय रखडलेली आहे, अर्थात त्यांना जे मानधन दिलं जातं या योजनांच्या माध्यमातून ते त्यांना तातडीनं मिळावं अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे आणि जोपर्यंत हे मानधन त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासन काय तोडगा काढतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रशासन यांच्या या आंदोलनाची दखल घेतं का पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।